नमस्कार मंडळी. आज आपण शेव कांदा ही भाजी बनवूया. उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाज्या भरपूर मिळत नाही आणि आपल्याकडे खूप कमी ऑप्शन असतात भाजी बनवायचे. मग त्याकरता आपण ही भाजी एकदम बेस्ट ऑप्शन आहे. याबरोबर तुम्ही आमटी आणि ही भाजी बनवली तर खूप छान आपलं जेवण होतं. यासाठी मी एका कढईमध्ये तेल घेतलं आहे. तेल छान तापलं की यामध्ये जिरे घातले अर्धा चमचा फोडणीला आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून तेलामध्ये घालायचे. 2 मिरच्या घालायच्या. मिरच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. आता हे छान आपल्याला मस्त गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतून घ्यायचे. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर गुलाबी असं छान असं कांदा झाला की यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं. मीठ घातल्याने आपला कांदा लवकर परतला जातो. तर छान असा कांदा परतला की यामध्ये आपण एक टोमॅटो घालायचा आहे. मीडियम साईजचा टोमॅटो घ्यायचा आणि तो बारीक कापून यामध्ये घालायचा. ही भाजी आपण 3 ते 4 लोकांसाठी बनवत आहे, म्हणून मी इथे 2 कांदे आणि 1 टोमॅटो घेतला आहे. टोमॅटोचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. तुम्हाला जर आंबट तिखट आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो यामध्ये जास्त घाला. मी यामध्ये 1 छोटा टोमॅटो घातला आहे. तर टोमॅटो तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता यामध्ये. आता हे सर्व छान व्यवस्थित परतून घेतलं की यामध्ये 1 वाटी बारीक शेव घ्यायची. खूप जास्त जाडवाली शेव घ्यायची नाही, बारीकवाली शेव घ्यायची. अशा प्रकारे ही शेव घालून घ्यायची पूर्ण यामध्ये. कांदा व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर आणि थोडीशी कोथिंबीर कापून घालायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि यावरती हाताने थोडंसं पाण्याचा शिंपडा मारायचा. जास्त पाणी घालायचं नाही, अगदी थोडंसं पाणी, म्हणजे शेव आपली थोडीशी नरम होईल. खूप जास्त पाणी पडलं तर ती शेवची भाजी एकदम अशी चिकट अशी होऊन जाईल. यामुळे थोडंसंच पाणी शिंपडायचं थोडंसं आणि असं छान असं हलवून व्यवस्थित 1च मिनिट झाकून ठेवायचं. 1 मिनिटानंतर लगेच आपली ही भाजी तयार होते आणि मस्त ही भाजी आपण चपातीवर भाकरीबरोबर खूप छान लागते. याबरोबर जर तुम्ही मटकीची आमटी, हिरव्या मुगाची आमटी, चवळीची आमटी बनवली तर आपलं मस्त असं छान एका वेळेचं जेवण होऊन जातं.